नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे सरकारची. तर आजची अपडेट अशी की रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तर अपडेट अशी की रेशन कार्ड अपडेट 5.8 कोटी शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. पण आता तुमची स्थिती काय आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही तपासा. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे आपण जाणून घेऊयात. तर मिळालेल्या माहितीनुसार असे की अन्न मंत्रालयाने देशातील 5.8 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द केली आहेत. तर भारताच्या सार्वजनिक वितरक प्रणालीमध्ये डिजिटायझेशनमुळे अनेक बदल दिसून आले आहेत. तर धडाकेबाज शिधापत्रिकाधारांना ओळखणे सोपे झाले आहे. तर ही अशी आजची अपडेट आहे शिधापत्रिका धारण ते याचा फायदा घेण्यासाठी. तर बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आली तर ती कशी ते जाणून घेऊयात आपण. तर केंद्रीय अन्न मंत्रालयाने यापूर्वीच सर्व शिधापत्रिकाधारांना ई-के-वाय-सी करणं महत्त्वाचं होतं. हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हे अनिवार्य आहे. तर त्यात करण्यात आल्याची माहिती दिली होती. तर त्यासाठी 2 ते 3 मुदतही निश्चित करण्यात आली होती. मात्र असे असतानाही अनेक शिधापत्रिकाधारकांना के-वाय-सी मिळालेली नाही. के-वाय-सी करणं गरजेचं होतं. तर काही लोकांनी बनावट रेशन कार्ड बनवून शासनाच्या अन्न लाभ योजनेचा लाभ घेतला आहे. म्हणजे लोकांनी ज्यांनी गैरफायदा घेतला आहे या ह्याचा योजनेचा त्यांच्यासाठीही अपडेट आहे. तर त्यांचे आता रद्द करण्यात. पण तुमची स्थिती काय आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही तपासू शकता. तर आता रेशन कार्डची आजची नवीन अपडेट काय आहे. तर केंद्र सरकार कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी, शेतकरी आणि महिलांसाठी खास अनेक योजना चालवते. तर सरकारच्या या योजनेचा लाभ करोडो लोक घेत आहेत. तर अशा परिस्थितीत गरीब आणि गरजूंना सरकार शिधापत्रिका उपलब्ध करून देत आहेत. म्हणजे ह्या महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी खास योजना आहे. तर त्यापैकी गरीब आणि गरजू लोकांसाठी ह्या शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत सरकारने. पण शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. तर भारत सरकारने सुमारे 5.8 कोटी 5.8 कोटी शिधापत्रिका बंद केल्या आहेत. रद्द केलेल्या शिधापत्रिकांच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हेही तुम्ही तपासा. तर ते कसे तपासावे. तर भारतात करोडो शिधापत्रिकाधारक आहेत. सरकारी शिधापत्रिकेमुळे लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्याअंतर्गत कमी किमतीत रेशन दिले जाते. ही योजना राबवली होती सरकारनं. तर यासोबतच देशातील जनतेला रेशन कार्डवर इतर सरकारी योजनांचा लाभ मिळतो. तर रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड हे जे अपडेट आहेत ते याच्याच आहेत की सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आहेत, ते महत्त्वाचे आहेत. तर ई-के-वाय-सी अनिवार्य आहे हे मी सांगितलेलं होतं याच्या आधी पण. तर आता की सरकार काय बोलते की आम्ही तुम्हाला सांगूया की भारत सरकारच्या अन्न मंत्रालयाने सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-के-वाय-सी कसे करावे याबद्दल आधीच माहिती दिली होती. मी याच्याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी माहिती आहे, तर तुम्ही जाऊन पाहू शकता. तर तथापि अनेक शिधापत्रिकाधारकांनी के-वाय-सी पूर्ण केलेले नाही. तर के-वाय-सी अनेक बनावट शिधापत्रिकाधारकांचाही यात समावेश आहे. हे सरकारने सांगितले आहे की याच्या आधी कशी के-वाय-सी करायची हेही सरकारने अपडेट दिले होते. मी यूट्यूब चॅनलवर टाकले होते. तर सरकारने आता या लोकांची ओळख पटवली असून त्यांची शिधापत्रिका रद्द केली आहे. जर तुम्ही रेशन कार्ड वापरत असाल तर 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी पूर्ण करा, अन्यथा तुमचे रेशन रद्द केले जाईल. बघा, ही महत्त्वाची बातमी आहे. म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत 1 वर्षापर्यंत मुदत आहे याची. तुम्ही तोपर्यंत ई-के-वाय-सी तुमची पूर्ण करू शकता किंवा नाहीतर नाही केली तर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे या गोष्टीमध्ये. तर ही अशी आजची बातमी आहे. रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही ई-के-वाय-सी केले नसेल, तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर ते तुम्ही ई-के-वाय-सी 31 डिसेंबर मुदतवाढ आहे तर त्याच्यात तुम्ही करू शकता. 2025 हे म्हणजे 1 वर्ष अजून. तर तुम्ही त्याच्या आत तुमची ई-के-वाय-सी करून घेऊ शकता. म्हणजे तुमचं रेशन कार्ड रद्द होणार नाही आणि तुम्हाला योजनेचा कोणत्याही लाभ घेता येईल. कारण आता आणखी पुढे योजना निघत राहतील सरकारच्या. तर हे तुम्ही अपडेट आहे आजचं. तर तुम्ही रेशन कार्ड शिधापत्रिकाधारका जे आहेत त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तर भारत सरकारने हे 5.8 कोटी शिधापत्रिका बंद केल्या होत्या कारण लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला होता. त्यामुळे ही अशी माहिती आहे. तर आता तुमची स्थिती तुम्ही तपासू शकता. जर तुम्हाला याच्याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता की याच्याबद्दल तुम्हाला आणखी डिटेल्स काय पाहिजे ते. तर अशाच काही योजना किंवा असंच काही अपडेट सरकार आणखी देत राहील तर मी ते आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. धन्यवाद.